नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं अजून एका एक्सपोर्ट सारथीच्या यूट्यूब व्हिडिओमध्ये। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की CSB5 आणि CSB4 मधला एक्झॅक्टली डिफरन्स काय आहे। मित्रांनो, जर तुम्ही ई-कॉमर्स एक्सपोर्ट करत असाल किंवा एखादं इंटरनॅशनल कुरिअर पाठवत असाल तर कुरिअर कंपनी तुम्हाला विचारते की हे तुम्हाला CSB4 मधनं प्रोसेस करायचं आहे की CSB5 मधनं करायचं आहे। तर ह्या दोघांच्यातला एक्झॅक्टली डिफरन्स काय हा आज मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे। मित्रांनो, CSB4 पहिल्यांदा आपण बघूया। जेव्हा तुम्ही कधी ऑर्डर बुकिंगच्या वेळी किंवा कुरिअर कंपनीला सांगताय हे CSB4 मधनं प्रोसेस करा, यूजुअली ते गिफ्ट किंवा सॅम्पल म्हणून ट्रीट करतात। कस्टम क्लिअरन्स होताना पण ते ॲज अ गिफ्ट किंवा सॅम्पल म्हणूनच ट्रीट होतं आणि त्याची EDPMSमध्ये एंट्री पण नाही होत। ओव्हरऑल ह्या CSB4चा हेच मिनिंग आहे की तुम्ही स्वतः डिक्लेअर करताय की हे कमर्शियल ट्रान्झॅक्शन नाही आहे, हे मी ॲज अ सॅम्पल किंवा गिफ्ट म्हणून पाठवतो आहे समोरच्या व्यक्तीला आणि ह्याच्या रिटर्नमध्ये मी कोणतीही फॉरेन करन्सी किंवा कुठलेही पैसे घेत नाही आहे। आणि दुसरा मोड जो आहे आपला तो आहे CSB5 जो आपल्याला फॉलो करायचा आहे। त्याच्यामध्ये काय आहे की CSB5 जेव्हा तुम्ही ऑप्शन सिलेक्ट करता तेव्हा तुम्ही असं डिक्लेअर करायला आहे की हे कमर्शियल ट्रान्झॅक्शन आहे, ह्याच्या बदल्यात मी पैसे घेतो आहे आणि हे एक गुड्स आम्ही प्रॉपर कमर्शियली एक्सपोर्ट करतो आहे। तर मित्रांनो, तुम्हाला कुठला सिलेक्ट करायचा आहे। बरेचसे सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह असतील ते तुम्हाला सांगतील की टेम्पररी तुम्ही CSB4 मधनं करा आणि नंतर तुम्ही ते AD कोड वगैरे तुमचं प्रोसेस झाल्यानंतर करू शकताय। तर मित्रांनो, आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की जर तुम्ही एखादी फॉरेन करन्सी घेताय एखाद्या ट्रेडच्या बदल्यात आणि तुम्ही असं डिक्लेअर करताय की ह्याज गिफ्ट किंवा सॅम्पल आहे तर ते पूर्णतः इलिगल होऊन जातं ट्रान्झॅक्शन। ते आपण नाही करायला पाहिजे। जर तुम्ही लॉंग टर्ममध्ये ई-कॉमर्स एक्सपोर्टचा बिझनेस करणार आहात तर तुम्ही पहिल्यापासून कॉम्प्लायन्स जे आहेत गव्हर्नमेंटने घालून दिलेले ते तुम्ही फॉलो करायला पाहिजेत। CSB5 मधूनच तुम्ही शिपमेंट करायला पाहिजेत। एखादं जेन्युइनच सॅम्पल तुम्ही शिप करताय तर त्या केसमध्ये CSB4 वापरायला काहीच हरकत नाही। पण ई-कॉमर्स एक्सपोर्ट जर तुम्ही प्रॉपरली आणि जेन्युइनली करत असाल तर तुम्हाला CSB5 वापरायचा आहे। सध्या मला मान्य आहे की काही कॉम्प्लिकेशन आहेत, शिपिंग बिल वगैरे ओपन होतं CSB5 मध्ये आणि ते क्लोज करायला अजून रेग्युलेशन्स इन प्लेस नाही आहेत। इन प्लेस आहेत पण याची माहिती जास्त कोणाला नाही आहे। तर मित्रांनो, जर तुम्हाला काही त्या रिलेटेड अडचण असेल तर तुम्ही आम्हाला कनेक्ट करू शकता। बट तुमच्या बिझनेससाठी आणि लिगली हे तुम्ही CSB5 वापरायला पाहिजे। तर मित्रांनो, आय होप तुम्हाला ह्याचा इम्पॉर्टन्स समजला असेल। बरेचसे सेलर्स अजून पण CSB4 मधनं पाठवत आहेत, त्यांना इनवर्ड रिमिटन्स तसा पण गव्हर्नमेंटला डिटेक्ट होतोयच पण त्याच्या अगेन्स्ट कुठलाच फॉरेनचा किंवा एक्सपोर्टचा सेल दिसत नाही। तर मित्रांनो, हा मिसमॅच खूप जास्त होऊ शकतो। तर आय होप तुम्ही लिगली सगळ्या प्रोसेस फॉलो करून CSB5 मधनं जेन्युइनली ट्रान्झॅक्शन करत असाल। जर तुम्हाला आणखीन काही इन्फॉर्मेशन किंवा काही कॉम्प्लिकेशन तुम्हाला वाटत असतील तर तुम्ही मला कनेक्ट करू शकता। आम्ही तुम्हाला प्रॉपर एक्सप्लेन करून सांगू शकतो ही गोष्ट। तर मित्रांनो, आय होप तुम्हाला ह्या व्हिडिओतून व्हॅल्यू भेटली असेल। तर चला मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये।